नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील साळुंके इग्नाइट अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। बघा, व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की नुकताच 9 तारखेला एक गव्हर्नमेंटचा एक GR आलेला आहे आणि त्या GR मध्ये जी काही आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विभागामध्ये जितके काही जे पद असतील, जितके काही पोस्ट असतील, त्या पोस्ट संबंधीचा सिलेबस त्यांनी डिकोड स्वरूपात आपल्याला दिलेला आहे। बऱ्यापैकी छानपैकी त्यांनी काय केलेला आहे, तो सिलेबस काय केलेला आहे, आपल्याला सुटसुटीत करून दिलेला आहे। बघा, 19, 20, 21 ला ज्यांनी कोणी जे काही आरोग्य भरतीचे जे काही एक्झाम दिलेले असतील त्याच्यामध्ये बघा आपल्याला समजलं की बा दर्जा मेंटेन नव्हता त्या परीक्षेचा, असं म्हणण्याला काही वावगं ठरणार नाही। बऱ्याचदा काय झालं की काही मुलांनी काय केलं की मराठीच्या जे काही मराठीचे बुक आहेत, बऱ्यापैकी मराठी माध्यमामध्ये अवेलेबल आहेत, त्या मराठीच्या पुस्तकातून त्यांनी अभ्यास केला आणि ज्या वेळेस ते परीक्षेला गेले, परीक्षा कक्षात गेले, ज्यावेळेस हातात त्यांचा पेपर पडला त्यावेळेस मित्रांनो काय होतं माहिती आहे का, शॉकिंग होतं की पेपर इंग्लिश माध्यमामध्ये होता। जे क्वेश्चन आले होते ना ते इंग्लिशमध्ये आले होते, पण गोंधळ ऐन वेळेवर गोंधळ उडाला आणि बऱ्यापैकी त्याचा मेरिटवर परिणाम झाला। अजून काही भानगडी झाल्या बा, पेपर फुटी झाली, खूप साऱ्या भानगडी झाल्या आणि त्या बऱ्यापैकी क्वेश्चन सुद्धा म्हणजे अख्खीच्या अख्खी एक्झाम त्यांनी काय केली, कॅन्सल केलेली आहे। खूप परिपत्रकं दिले मुलांनी, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले, आरोग्य विभागाला पत्र दिले आणि या सगळ्यांची परिणिती, या सगळ्यांचा प्रयत्नांना यश होऊन काय केलं, आरोग्य विभागाने नवीन आता एक्झाम ते कंडक्ट करणार आहेत, TCS ला ते दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक खुशखबर अशी आहे की मोघम स्वरूपाचा जो काही सिलेबस होता, नेमकं काय करायचं हेच आपल्याला माहित नव्हतं। की होतं वा तांत्रिक होतं, ठीक आहे वाचा, इंग्लिश होतं वाचा, पण नेमकं येणारं कसं, त्याचा दर्जा काय, त्याचं म्हणजे जे माध्यम आहे क्वेश्चनचं ते माध्यम कसं, इंग्लिश असणार की मराठी असणार, सगळा सावळा गोंधळ होता मित्रांनो। परंतु तो दूर आता बऱ्यापैकी शासनाने या 9 तारखेला जो GR काढून केलेला आहे, देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारे म्हणलं जातं। ठीक आहे, उशीर झाला परंतु व्यवस्थित स्वरूपात आपल्या समोर आलेला आहे। 2 मिनिटात मी फक्त सांगतो की त्या अनुषंगाने जिल्हा परिषद 2023 ही जी काही आता ऍड पब्लिश होणार आहे, याच्या अनुषंगाने आपण काय केलं आहे मित्रांनो, बॅच बनवलेली आहे। ती बॅच आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्रकारे आपल्याला अभ्यासाची दिशा आपली ठरवायची आहे। बघा, ज्यावेळेस जागा निघतील त्यावेळेस सगळ्यांना जाग येईल, नंतर मग सगळे धावपळ करायला सुरुवात करतील आरोग्य विभाग, मग नंतर टार्गेट बेस अभ्यास, वेळ जर कमी भेटला मित्रांनो तर होणार नाही, तुम्हाला आतापासूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल। बघा, ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि फीस फक्त नॉमिनल 2499 इतकी फी याची आपण ठेवलेली आहे। फॅकल्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहेत, सगळे नावाजलेले फॅकल्टी तुम्हाला इथं उपलब्ध झालेले आहेत। हा झाला ऍडचा प्रकार मित्रांनो। याच्यानंतर बघा, मूळ मुद्द्याला आपण येऊया। बघा, जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाचे जे काही पद आहेत त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि सुधारित अभ्यासक्रम हा एक मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। बघा, त्या स्वरूप कसं असणार आहे, त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमाचं जे काही डिकोडिंग स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे, बघा नेमका घटक कोणते, सब घटक कोणते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इत्थंभूत सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुम्हाला गरजेचं आहे। नंतर बघा यांनी काय केलेलं आहे, परिशिष्ट अ मध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे। बघा, हे जे मी PPT घेतलेली आहे ती डायरेक्ट मी GR वरून कॉपी करून घेतलेली आहे। तुम्हाला जशाचं तसं तुम्हाला समजून सांगणार आहे कशा पद्धतीने याचं स्वरूप आहे। बघा, जे काही आरोग्य पर्यवेक्षक जी काही पोस्ट आहे, जी काही पद आहे याच्यातलं आरोग्य पर्यवेक्षक, याची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असेल, त्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा असेल इथं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, 5 विषय आपल्याला आहेत एवढं तर तुम्हाला माहित असावं। हे पहा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, गणित, त्याच्यातले तांत्रिक क्वेश्चन जे नॉन टेक्निकल इकडचे आणि टेक्निकल क्वेश्चन असे बऱ्यापैकी त्याच्यात दिलेले आहेत। मग बघा, मराठी संबंधित जे काही प्रश्न आहेत, मराठी संबंधितील प्रश्न 15 क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत मित्रांनो। किती? 15 प्रश्न तुम्हाला मराठीचे विचारणार आहेत आणि माध्यम कोणता असणार याचं, मराठीतच ते तुम्हाला विचारणार आहेत, हे साहजिक आहे। त्यानंतर बघा, इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला किती प्रश्न आहेत, इंग्रजीचे सुद्धा 15 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि एक प्रश्न किती, 2 मार्काला, म्हणजे असे 15 दुने 30, हे 30 गुणांसाठी तुम्हाला काय, इंग्रजी हा जो काही विषय आहे तो 30 गुणांसाठी आहे आणि याचे किती 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि याचं माध्यम कसं असणार आहे, इंग्रजी माध्यमातच ते तुम्हाला विचारले जाणार आहेत। त्यानंतर बघा,
सामान्य ज्ञान संबंधित जे काही प्रश्न आहेत सामान्य ज्ञान, मग सामान्य ज्ञान मध्ये काय काय येतं पहा, तुमचा इतिहास येत असेल, तुमचा भूगोल येत असेल, राज्यघटना येत असेल, असे जे काही सब्जेक्ट असेल सामान्य ज्ञानाला धरून ते सगळे सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये किती 15 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. किती प्रश्न? 15. म्हणजे हे सुद्धा किती मार्काला? 30 मार्काला आहे. आणि याचं माध्यम काय असणार आहे बघा, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन तिथं फ्रेम केला जाणार आहे किंवा तो क्वेश्चन तुमच्या समोर असणार आहे. ज्यांना मराठी कम्फर्ट असेल त्यांनी मराठी वाचा, ज्यांना इंग्लिश कम्फर्ट असेल त्यांनी इंग्लिश वाचा. पण विषय काय आहे मित्रांनो, एमपीएससी ने सुद्धा सेम पॅटर्न एमपीएससी त्यांनी कॉपी केलेला आहे. एमपीएससी मध्ये सुद्धा तसंच असतं, काय मराठी वरती मराठी क्वेश्चन असतो, खाली इंग्रजी क्वेश्चन असतो आणि त्याचं सांगितलेलं असतं. जर तुम्हाला मराठीत प्रॉब्लेम असेल तर त्याचा इंग्रजीमध्ये त्यांनी ताडून बघावं असं त्याच्यात सांगितलेलं असतं. सेम अशाच पद्धतीने त्यांनी आरोग्य विभागाने केलेलं आहे. त्यानंतर बघा, जी काही बुद्धिमापन आणि गणितासंबंधीचे प्रश्न आहेत ते सुद्धा 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. मग 15 दुने 30 असे 30 मार्काला तुम्हाला हे बुद्धिमापन आणि गणित विचारलं जाणार आहे. पण आता बघा याच्यामध्ये बुद्धिमापन गणित, आता जे काही मागचे क्वेश्चन पेपर तुम्ही जर बघितले, जे काही झालेले असते इथून मागचे सगळे 70-75 जे काही क्वेश्चन पेपर तुम्ही हाताळले आणि आता करंट मध्ये किती 2019 पासून जेवढ्या काही एक्झाम झाल्या त्या सगळ्या बघितल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातलं एक गोष्ट कळते की बघा काय आहे की बुद्धिमापन गणितचे 15 क्वेश्चन जरी असले ना, याच्यामध्ये 7 ते 8 क्वेश्चन असे असतात ते प्युअर तुम्हाला बुद्धिमत्ताचे असतात, रिझनिंगचे असतात. आणि राहिलेले जे काही न्यूमेरिकलचे असतील अंकगणिताचे जे 5-6 क्वेश्चन तुम्हाला त्यावर येत असतात. अशा प्रकारे आपण याचा अभ्यास बऱ्यापैकी करू शकतो. याचं सुद्धा जे काही माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही स्वरूपात ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये उपलब्ध असणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तांत्रिक प्रश्न जे आहेत बघा, मग हा महत्वाचा आहे हा नाही का? नाही, सगळे महत्वाचे आहे. पण सांगायचं तात्पर्य काय की 100 जे काही 100 प्रश्न आहेत 100 प्रश्नापैकी तब्बल 40 क्वेश्चन तुम्हाला काय विचारले मित्रांनो, तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला म्हणजे विचारले आहेत. त्या विषयासंबंधीचे क्वेश्चन, आरोग्य विषयासंबंधीचे क्वेश्चन आमचं पुढच्या पीपीटी मध्ये आपण घेणारच आहोत. नेमकं कोणते घटक आहेत त्यामध्ये आता एवढं लक्षात घ्या की 40 क्वेश्चन तुम्हाला ते विचारले जाणार आहेत. आणि किती मार्काला आहेत? 80 मार्क तुम्हाला याच्यावर डिपेंड करतात. बऱ्यापैकी पोस्टच्या जवळ येणारा युवांना पोस्ट तुमची फिक्स करणारा हा जो काही घटक आहे तांत्रिक घटक आहे याला तुम्हाला कमांड असणं तुमची अतिशय गरजेचं आहे. बघा एकूण किती 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 100 पैकी 100 गुणिले 2 म्हणजे किती 200 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. आणि किती मिनिटात सोडवायचं तुम्हाला ते 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजे किती पा 2 तास. 2 तासामध्ये काय करावं लागणार तुम्हाला, एवढे 100 क्वेश्चन तुम्हाला अटेंड करावं लागणार आहेत. बऱ्यापैकी वेळ चांगला दिलेला आहे, तुमचा पेपर सहज 2 तासामध्ये कव्हर होऊ शकतो. पण सगळ्याच होईल का नाही, ज्यांना बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे त्याचा 2 तासामध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. बघा आता प्रश्नपत्रिकाचा दर्जा महत्वाचा आहे. नेमका दर्जा कसा असणार आहे याचं सांगितलेलं आहे. जी काही तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे जे काही 15 जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला 12वीच्या दर्जावर आहे, HSCच्या दर्जावर 12वीच्या दर्जावर तुम्हाला ते मराठी इंग्रजीचे जे काही क्वेश्चन आहेत ते त्या दर्जावर तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि राहिला प्रश्न हा विज्ञान आणि आरोग्य संबंधीचे प्रश्न. म्हणजे कोणते प्रश्न? हे तांत्रिक स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत 40 क्वेश्चन हे तुम्हाला काय पदवी दर्जाची परीक्षा तुमची असणार आहे किंवा पदवी दर्जाचे क्वेश्चन तुम्हाला त्या लेवलचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्या दर्जाचे क्वेश्चन तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत. इतका सुटसुटीत स्वरूपात त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी इंग्रजी या विषयासाठी HSC म्हणजे 12वीचा दर्जा, तसेच सामान्य ज्ञान बुद्धिमापन व गणित या विषयासाठी तुम्हाला पदवीचा समकक्ष दर्जा म्हणजे पदवी लेवलचा तुम्हाला दर्जा इथं असणार आहे असे सांगितलेले. मग कोणकोणते पद असतील बघा, हे आरोग्य पर्यवेक्षक असेल, त्याच्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी, पर्यवेक्षिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी असेल, पंचायत विस्तार अधिकारी असेल, शिक्षण विस्तार अधिकारी, त्यानंतर सांख्यिकी विस्तार अधिकारी, अशा स्वरूपाचे जे काही पोस्ट आहेत, अशा जो काही संवर्ग यात दिलेला आहे त्याचा सगळ्यांचा दर्जा अशा पद्धतीने असणार आहे इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे जे काही मराठी आहे, इंग्रजी आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी याच्यातलं सुद्धा नेमकं याच्यातलं काय विचारणार आहेत हे सुद्धा त्यांनी डिटेल स्वरूपात सांगितलेलं आहे. बघा मराठीमध्ये काय सर्वसाधारण शब्द संग्रह यांनी सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल
किंवा शुद्ध शब्द अशुद्ध शब्द अशा प्रकारचे शब्दार्थ तुम्हाला त्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. मग वाक्यरचना आहे, वाक्यरचनामध्ये सुद्धा मग कोणते वाक्य पहा, केवल वाक्य असतील, 5 संयुक्त वाक्य असतील, त्याच्यानंतर मिश्र वाक्य असतील. मग मिश्र वाक्याचे सुद्धा जे काही प्रकार असेल बा संयुक्त मिश्र असेल, केवल मिश्र असेल किंवा मिश्र अशा प्रकारचे जे काही तुमचे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला डिटेल स्वरूपात अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर व्याकरण आहे बा, असं व्याकरण टाकलेलं आहे. मग व्याकरण काय, प्रत्येक शब्दाचं व्याकरण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाम काय आहे, सर्वनाम काय आहे, नामाचे प्रकार किती, सर्वनामाचे प्रकार किती, त्याच्यानंतर विशेषणांचे उपप्रकार किती, संख्या विशेषण त्याचे उपप्रकार किती. त्याच्यानंतर बघा पुढे क्रियापद मध्ये धातू कोणता आहे, क्रियापद म्हणजे कोणता शब्द वाक्यात कशा प्रकारे कार्य करतो, ह्या सगळ्या इत्थंभूत गोष्टी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. याचं टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याकडे अतिशय छान फॅकल्टी उपलब्ध आहेत, सगळ्या डिटेल स्वरूपात तुम्हाला ते घेणार आहेत. त्यानंतर बघा म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ बऱ्यापैकी याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर उतार्यावरचं प्रश्न बघा, उतारा सुद्धा आता देणार आहेत तुम्हाला. माग तुम्ही परीक्षा दिलेली असेल त्यामध्ये उतारा बऱ्यापैकी येत नव्हता, परंतु ह्या सिलेबसमध्ये त्यांनी कॉम्प्रिहेन्शन टाकलेलं आहे. जसं एमपीएससी मेन्सला प्रत्येक मेन्सला काय असतं, उतारा असतो, राज्यसेवा प्रिलिमला सुद्धा उतारे आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतात. त्याच संबंधी आपल्याला ह्या आरोग्य विभागाच्या पेपरला सुद्धा काय केलेलं आहे, उतार्या संबंधीचे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. वर उतारा आणि खाली त्याचे क्वेश्चन तुम्हाला सोडायचे आहेत. त्यानंतर बघा इंग्रजी आहे ती 12वी दर्जाचीच आहे मराठीप्रमाणेच. मग याच्यात जनरल व्होकॅब्युलरी पण आहे पहा, सेंटेन्स स्ट्रक्चर सेम ॲज इट इज कॉपी केलेलं आहे इकडं. त्याच्यानंतर ग्रामर, याच्यात सुद्धा नाऊन, प्रोनाऊन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह याचे जे काही प्रकार असतील ते. त्याच्यानंतर पहा इडम्स, फ्रेजेस, त्यांचे मिनिंग, त्याच्यानंतर त्यांचं यूज आणि कॉम्प्रिहेन्शन. इकडे सुद्धा तुम्हाला इंग्लिश उतारा आहे, कॉम्प्रिहेन्शन इकडे सुद्धा टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला मराठीला सुद्धा उतारा आहे आणि इंग्लिशला सुद्धा उतारा आहे. असं बऱ्यापैकी 2 तास जरी वाटत असले तर बऱ्यापैकी तुम्हाला जिकरीचं काम आहे. चांगली प्रॅक्टिस करूनच तुम्ही तो पेपर काय करू शकता, पूर्ण टॅकल करू शकता. त्याच्यानंतर बघा जी काही बुद्धिमापन चाचणी आहे तिचा दर्जा कसा दिलेला आहे, बुद्धिमापन चाचणीचा दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा आहे, पदवी दर्जाचा तुम्हाला दर्जा दिलेला आहे. मग बघा सामान्य बुद्धिमापन, त्याच्यानंतर आकलन, तर्क आधारित प्रश्न असतील, अंकगणित आधारित प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न तुम्हाला तिथं सोडवावे लागणार आहेत. बघा जे काही आपले ज्ञानदेव वराडे सर आहेत ते छान प्रकारे त्यांनी रिझनिंग आणि जे काही अंकगणित आहे त्याच्यावरचं जे काही बुक आहे ते पब्लिश केलेलं आहे. खूप छान पद्धतीने ते तुम्हाला शिकवतील, याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान जे आहे बा याच्यामध्ये काय कोणकोणते विषय येतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पदवी दर्जा आहे याचा, कसा आहे, पदवी दर्जा आहे. बघा भारताचा इतिहास याच्यामध्ये सांगितलेला आहे पहा. इतक्या डिटेल स्वरूपात अभ्यास मित्रांनो पहिल्यांदा आलेला आहे. 2014च्या GR वर आतापर्यंत परीक्षा घेत होते, परंतु तब्बल 10 वर्षानंतर GR चेंज झालाय. आता याच महिन्यात 9/5/2023 नवीन GR आलाय. इतक्या डिटेल स्वरूपात अभ्यासक्रम म्हणजे खूप छान पद्धतीने सिलेबस त्यांनी कंडक्ट केलेला आहे. बघा भारताचा इतिहास त्यांनी विचारलेला आहे. मग भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला सगळे गव्हर्नर जनरल असतील, ज्या काही भारतीय राष्ट्रीय चळवळी असतील, मग 1920ची जी असहकार चळवळ असेल, कायदेभंग चळवळ असेल, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह, हे महत्त्वाचं आहे, काय आहे, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घटनांसह, म्हणजे त्यांनी भारताच्या इतिहासाला जो काही आहे त्याला कशाचा टच दिलेला आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचा सुद्धा टच दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा अजून महाराष्ट्राच्या संबंधित ज्या काही घटना असतील त्या सगळ्या घटना, महाराष्ट्रातील जे काही समाजसुधारक असतील त्या समाजसुधारकांचा जे काही राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभाग होता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या संबंधीच्या इथं कव्हर करून घेतल्या जाणार आहेत आणि तुम्हाला त्या अभ्यासनं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र तसेच भारतातील जगातील जागतिक भूगोल, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक भूगोल. बघा महाराष्ट्राचा भूगोल तर तुम्हाला बघायचाच आहे, परंतु याच्यामध्ये बघा सिलेबस किती डीप दिलेला आहे. बघा आरोग्य विभागाचा गट क चा पेपर आहे तरी सुद्धा सिलेबस इतका डीप दिलेला आहे. जगाचा भूगोल सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. मग तो प्राकृतिक भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, त्याच्यानंतर सामाजिक भूगोल असेल, या सगळा जागतिक दृष्टीने, जगाच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा परामर्श घेणं इथं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर बघा भारत आणि महाराष्ट्र याच्यात राज्य आणि शासन, त्यानंतर राज्य घटना सुद्धा तुम्हाला इथं डिटेल स्वरूपात अभ्यासणं गरजेचं आहे. मग राज्य घटना अभ्यासताना त्यातली मूलभूत अधिकार असतील, मार्गदर्शक तत्व असतील, प्रिमेंबल असेल, जी प्रस्तावना असेल ती डिटेल स्वरूपात तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. मग जे कायदे मंडळ असेल ते सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. मग संविधान समिती जी असेल ती, त्याच्या कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं इत्थंभूत स्वरूपात अभ्यासणं मित्रांनो काय आहे, गरजेचं आहे.
बघा डिटेल स्वरूपात बघा राजकीय व्यवस्था सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. पंचायत राज जे आहे, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल, त्यांची रचना कशी आहे, कामकाज कसं आहे, योजना कशा अप्लाय केले जातात किंवा कशा राबवल्या जातात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पंचायत राजमध्ये काय करणं आहे, शिकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक धोरण आहे, त्याच्यानंतर हक्कांचे मुद्दे आहेत, आर्थिक आणि सामाजिक विकास, त्याच्यानंतर शाश्वत ध्येय. बघा राज्यसेवा मेन तिसरा जो पेपर असो HRDचा बऱ्यापैकी त्याच्यातले सुद्धा काही मुद्दे याच्यात त्यांनी घेतलेले आहे. पहा शाश्वत विकास सुद्धा घेतलेला आहे. गरिबीचं समावेशन, गरिबांना कसं प्रवाहामध्ये सामावून घ्यायचं या संबंधीचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. लोकसंख्या शास्त्र दिलेलं आहे. पहा लोकसंख्या सुद्धा 2011ची जी काही जनगणना झालेली आहे, मग SC ची लोकसंख्या किती, ST ची लोकसंख्या किती, कोणत्या महाराष्ट्र म्हणजे कोणत्या राज्याची घनता किती, अशा घनतेसंबंधीचे प्रश्न किंवा लोकसंख्येसंबंधीचे प्रश्न, या सगळ्या इत्थंभूत गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. सामाजिक क्षेत्रातले जे काही उपक्रम आहेत, ते उपक्रम जे काही चालू आहेत, ते उपक्रम करंटच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला इथं बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सुद्धा त्यांनी चॅप्टर टाकलेला आहे. इथं बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, असा इतका मित्रांनो डिटेल स्वरूपाचा अभ्यास इथं सांगितलेला आहे. बघा राज्यसेवा बऱ्यापैकी राज्यसेवा मेनचे चॅप्टर त्यांनी टाकलेले आहेत आणि परीक्षा कोणती आहे, गट क ची परीक्षा आहे. त्याच्यामुळे असं म्हणून चालणार नाही की बाबा गट क ची मी 6-7 महिन्यात अभ्यास करतो आणि पोस्ट काढतो, असं अजिबात भ्रमात राहू नका. तुम्हाला आतापासून अभ्यास करणं, इतक्या डिटेल स्वरूपात तुम्हाला अभ्यास काय करावा लागणार आहे, कव्हर करावा लागणार आहे. कव्हर म्हणतोय मी, इत्थंभूत सगळे एवढे घटक कव्हर करायचे तुम्हाला. आता समजा ऍड आली, जागा भरून घेतल्या आणि लगेच त्यांनी 2 महिन्यात परीक्षा घेतली, तर एवढं सगळं वाचणं तुम्हाला किती अवघड आहे किंवा कसं आहे ते तुम्हाला कळू शकतं. इतक्या डिटेल स्वरूपात तुम्हाला अभ्यास हा करणं आहे. पण घाबरू नका, आपल्याकडे अतिशय छान आणि उत्तम प्रकारची टीम इथं उपलब्ध आहे. सगळं तुम्हाला इथं मिळणार आहे आणि सगळं तुमच्याकडून कव्हर करून घेतलं जाणार. त्याच्यामुळे ही चिंता तुम्ही डोक्यातून काढून टाका. त्यानंतर बघा सामाजिक समस्या दिलेल्या आहेत, मानव विकास, पर्यावरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी या परीक्षेमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर विकास विषयक अर्थशास्त्र आहे. त्याच्यानंतर वृद्धी आणि विकास हे सुद्धा चॅप्टर त्यांनी इथं टाकलेले आहेत. मग चालू घडामोडीमध्ये काय आहे बघा, हा जे काही 15 क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, त्या 15 हे सगळं फक्त 15 क्वेश्चन मध्ये, म्हणजे याचं स्वरूप किती असणार आहे, 1-2 क्वेश्चन असे सगळ्याला त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे. पहा चालू घडामोडीमध्ये काय आहे, आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय आणि महाराष्ट्रासह जेवढ्या काही घडामोडी होत आहेत किंवा झालेल्या आहेत एवढ्या 7-8 महिन्यापूर्वी, त्या सगळ्यांचा परामर्श तुम्हाला इथं घेणं काय आहे, गरजेचा आहे. त्याच्यानंतर बघा कृषी आणि ग्रामीण विकास हा सुद्धा चॅप्टर त्यांनी टाकलेला आहे. त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा भूगोल हे महत्वाचं आहे. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरलेला असेल तर त्या जिल्ह्याचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या जिल्ह्याचा भूगोल असणं गरजेचं आहे. त्याचं सामाजिक परामर्श तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तिथले आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा इतिहास काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. हवामान तिथलं कसं आहे ते महत्वाचं माहीत असणं गरजेचं आहे. त्याची पीक पद्धत कशी आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे काही स्थळं असतील महत्वाचे, देवगिरी किल्ला असेल, बेबिका मकबरा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे. मी ते एक उदाहरण दाखल, एक वानगी दाखल तुम्हाला या जिल्ह्याचं नाव सांगितलं. मग तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात भरू शकता. नांदेड जिल्हा, नगर जिल्हा, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे, जवळपास 36 जिल्हे आहेत. त्या सगळ्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा इतिहास काय आहे, त्या जिल्ह्याचा भूगोल काय आहे, सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या आणि दैनंदिन चालू घडामोडी त्याच्यातल्या काय आहेत. म्हणजे जी नवीन नियुक्ती झाली असेल एखाद्या कलेक्टरची किंवा SP ची, इथं भरला असेल, पुण्याला भरला असेल तर तिथल्या आयुक्तांची, या सगळ्या गोष्टी लेटेस्टच्या तुम्हाला माहीत असणं मित्रांनो काय आहे, गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सिलेबस कव्हर केला तर बऱ्यापैकी तुम्ही काय करता, परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने फेस करू शकाल. त्याच्यानंतर याच्यातला प्रकार क जो आहे, कोणता प्रकार क आहे, खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाचा दर्जा काय आहे, नमूद केलेला आहे. तांत्रिक अभ्यासक्रम बघा, आता जो काही आरोग्य पर्यवेक्षक आहे याचा तांत्रिक अभ्यास जो काही 40 क्वेश्चन आहे, त्या 40 क्वेश्चन मध्ये नेमकं कोणते सब घटक आहेत किंवा कोणत्या सिलेबसमध्ये काय विचारलेलं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा बायोप्सिस अँड रेडिएशन आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिजिक्स आहे, लॉ ऑफ मोशन आहे, गतीचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहेत, कन्झर्वेशन लॉज आहेत ते विचारले जाणार आहेत, ग्रॅव्हिटेशन विचारलं जाणार आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहेत, अल्ट्रासॉनिक आहेत, त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिकचे जे काही नियम असतील, त्याच्यानंतर बायोकेमिकल अनालिसिस आहे, सेपरेशन ऑफ टेक्निक्स, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चयापचय जे आहे, त्याच्यानंतर बॉडी फ्लुइड्स जे आहेत,
त्याच्यानंतर लिव्हर, किडनी, लिव्हरचं काय काम आहे, किडनीचं काय आहे, गॅस्ट्रिक ज्यूस असेल, थायरॉइडचे फंक्शन आहे, ज्याच्या फंक्शनमध्ये बिघाड झाल्यामुळे कोणकोणते रोग होतात, जे ग्वायटर असेल, हे डिटेल स्वरूपात आपण ज्यावेळेस थेरी शिकणार आहोत त्यावेळेस आपण शिकूच. त्याच्यानंतर बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी असेल, त्याच्यानंतर इम्युनॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर पॅथॉलॉजी असेल, अँटॉनॉमी असेल, सायकोलॉजी असेल, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, त्याच्यामध्ये व्हायरोलॉजी, मायकोलॉजी, सेरोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासणं मित्रांनो गरजेचं आहे. आता तुम्ही हे वाचून दाखवलं मी तुम्हाला, सिलेबस वाचायला एवढा टाइम लागतोय मित्रांनो, लक्षात घ्या. कव्हर करायला किती वेळ लागेल, पण टेन्शन घेऊ नका, आपण सगळं कव्हर करणार आहोत. बघा याच्यात अजून काय आहे, माहिती शिक्षण आणि संदेशवहन हा सुद्धा चॅप्टर त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर घरगुती सेवा आणि प्राथमिक वैद्यकीय उपचार हे सुद्धा आपण इथं शिकणार आहोत. त्यानंतर बघा आरोग्यविषयक माहिती जी असेल आणि जीवनविषयक आकडेवारी, या सगळ्या आकडेवारी सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कव्हर करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा समाजासाठी आरोग्य सेवा कोणकोणत्या आहेत हे महत्वाचं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जे काही अभियान असतील राष्ट्रीय आरोग्य अभियान, ते राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्याचे ध्येय, त्याचे उद्दिष्ट, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला इथं टाकलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान आहे पहा. आयुष जे आहे, शासनाचे आयुष आहे, आयुर्वेद असेल, युनानी असेल, सिद्धा असेल, योगा असेल, या सगळ्या ही आयुष कधीचे आहे, त्याच्यात काय काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा विविध आरोग्य दिन जे असेल, दिनविशेष असेल पहा. दिनविशेष मग काय, 7 एप्रिल कोणता आरोग्य दिन असेल, 19 जुलै सिकल सेल दिन असेल, त्यानंतर 19 सप्टेंबर हृदयरोग दिन असेल. असे जे काही दिन असतील 5-50 जे काही दिन आहेत ते बाजूला काढून घ्या आणि तेवढे वारंवार पाठ करत चला, बाजूला काढून ठेवा. त्याच्यातलेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. ते सगळे आपण इथं काय करणार आहोत मित्रांनो, ते सगळं करून घेणार आहोत. त्यानंतर बघा पर्यावरण आणि आरोग्य, पर्यावरणाचा आणि आरोग्याचा संबंध आहे. लक्षात घ्या, आरोग्य हे फक्त वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतं. मग ते सामाजिक घटक असेल, आजूबाजूचा परिसर असेल, पर्यावरण असेल, याचं काय असतं, एक चेन असते. हे सगळं आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यानंतर लैंगिक आजार आहेत, ते कोणकोणते लैंगिक आजार आहेत, सिफॅलिस असेल, त्यानंतर एड्स असेल, या सगळे आजार आपण काय करणार आहोत, डिटेल स्वरूपात आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. त्यानंतर बघा इतर आजार जे असतील, इतर आजार सुद्धा आपण याच्यात घेणार आहोत. संसर्गजन्य आजार कोणते आहेत ते घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, रोग आणि आजार याचं आपण घेणार आहोत. मग रोगाचे प्रकार किती पडतात, रोगाचे प्रकार साधारणतः 3 प्रकार पडतात. मग त्या 3 प्रकारानुसार त्याचे प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार आहेत, मग कालावधीनुसार जर पाहिले तुम्ही तर जुनाट रोग असतील, तीव्र रोग असतील. जुनाट रोग जर अभ्यास केला जुनाट रोगाचा, मग जुनाट रोगामध्ये काय काय येतं, मधुमेह असेल, तुमचा कर्करोग असेल, वा दीर्घकाळ ते रोग टिकून राहत असतात, लवकर बरे होत नाहीत. तीव्र रोग असेल, सर्दी असेल, खोकला असेल, हे कोणते रोग आहेत, तीव्र रोग आहेत. त्यानंतर बघा याच्यामध्ये अजून रोग आहेत, अनुवंशिक काही रोग असतील, उपार्जित काही रोग असतील. उपार्जितचे पुन्हा 2 प्रकार पडतात, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग. मग संसर्गजन्य कोणते, असंसर्ग कोणते, पुन्हा व्यापकतेनुसार रोगाचे प्रकार किती, हे सुद्धा तुम्हाला याच्यात विचारलं जाणार आहे. मग व्यापकतेनुसार कोणते, सार्वदेशिक रोग कोणते आहेत, सार्वदेशिक कोणता आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक कोणते आहे, प्रादेशिकमध्ये हत्ती रोग आहे पहा. केरळमध्ये 3 जिल्हे आहेत, त्या 3 जिल्ह्यामध्ये हत्ती रोग बघायला मिळतो. त्याच्यानंतर अजून कोणता रोग आहे, प्रादेशिकमध्ये कोणता रोग येतो, प्रादेशिकमध्ये अजून पहा गलगंड नावाचा रोग येतो. पहा उत्तर भारतामध्ये जे डोंगराळ भाग आहे किंवा 7 सिस्टर आपल्या जे आहेत ईशान्य भारताकडं, तिकडे डोंगराळ भागाच्या पायथ्याशी जे लोक असतात त्यांच्या आहारामध्ये जे काही सोडियम आहे, सोडियम क्लोराईड NaCl, त्या मिठाचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्यात गलगंड नावाचा रोग आढळतो. मग हा रोग कोणत्या कशात येतो, तर हा प्रादेशनिष्ठ रोगामध्ये येतो. अशा प्रकारे तुम्हाला सगळे हे आजार, हे रोग, हे सगळ्या डिटेल स्वरूपात तुम्हाला अभ्यासणं मित्रांनो गरजेचं आहे. बघा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कोणते आहेत, मग अंधत्व निर्मूलन कार्यक्रम असेल पहा, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम असेल बघा, त्यानंतर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे. असे डिटेल स्वरूपात हे कार्यक्रम सुद्धा इथं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कीटकजन्य आजार आहेत, कीटकजन्य आजार सुद्धा इथं तुम्हाला बघितणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा लसीद्वारे टाळता येणारे आजार जे असतील, मग आता जेवढे आजार आपण बघितले, कोणत्या आजारावर कोणती लस दिली जाते पहा. विषमज्वर घेतला टायफॉइडवर क्लोरोमायसिटिन नावाचं जे काही औषध आहे ते दिलं जातं. त्यानंतर टॅब नावाची जी काही लस आहे 0.5 ml इतकी, ती तुम्हाला त्वचेमध्ये ही लस दिली जाते. ह्या सगळ्या लसी सुद्धा तुम्हाला या आजाराच्या अनुषंगाने या लसी सुद्धा तुम्हाला शिकणं काय आहे, क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यानंतर हवेद्वारे पसरणारे आजार, हे सुद्धा तुम्हाला हवेद्वारे पसरणारे आजार, क्षय असेल, हे सगळे आजार, त्या दवबिंदूद्वारे पसरणारे आजार किंवा
परागकणाद्वारे अस्थमा असेल, दमा असेल, हे सगळे आजार सुद्धा आपण इथं डिटेल स्वरूपात घेणार आहे. बघा मित्रांनो, हे फक्त त्यांनी घटक दिलेले, सब घटक दिलेले आहेत, पण प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करून कोणत्या घटकाला, कोणत्या सब घटकावर किती फोकस केलेला आहे याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा व्हिडिओ आपला त्याच्यावरच राहणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं सिलेबस फक्त डिकोड केलेला मी तुम्हाला समजून सांगतोय, पण क्वेश्चन पेपरला कोणत्या घटकावर किती वेटेज दिलेलं आहे याच्यावर मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देणार आहे किंवा बनवणार आहे. बघा, त्याच्यानंतर पाण्याद्वारे पसरणारे जे काय आजार असेल, कॉलरा असेल, त्याच्यानंतर सूक्ष्म जीवशास्त्र आणि वैयक्तिक स्वच्छता, आहार, पोषणशास्त्र, त्याच्यानंतर माता आरोग्य व बाल आरोग्य, हे सुद्धा तुम्हाला इथं सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे. आता बाल आरोग्य, माता आरोग्य, बाल आरोग्य हे बघत असताना तुम्हाला जो काही माता मृत्यू दर असेल, बाल मृत्यू दर असेल, हे सुद्धा डिटेल स्वरूपात याची आकडेवारी अभ्यासणं गरजेचं आहे. मग जे काही कुपोषण आहे, त्या कुपोषणाचे क्रायटेरिया कशा पद्धतीचे आहेत ते क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे. बघा, मग कुपोषणाचे क्रायटेरिया लक्षात घेत असताना मग सॅम बालक काय आहे, मॅम बालक काय आहे, त्याच्या दंडाचा घेर कसा आहे, हे सगळे मापं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लसी आहेत, जेवढ्या काही लसी आहेत, एक 20-25 ज्या काही लसी आहेत, त्या सगळ्या लसी, त्यांचा कालावधी काय आहे, त्या कशा प्रकारे दिले जातात, ह्या सगळ्या लसी तुम्हाला इथं शिकवल्या जाणार आहेत किंवा मी त्याचे तुम्हाला कव्हर करून घेणार आहेत. त्याच्यानंतर जे रोग आहेत त्याचा आदिशन काळ काय आहे, औषधं कोणकोणते आहेत, लसी कोणकोणत्या आहेत, त्याचे प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो डिटेल स्वरूपात अभ्यासणं काय आहे, गरजेचं आहे. बघा, अशा पद्धतीनं हा जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस आपण इथं बऱ्यापैकी कव्हर करून घेणार आहोत. ही आपली बॅच आहे, लवकरच ही बॅच पब्लिश केली जाईल. जर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल, त्या लिंकवर जा, आपलं इग्नाइट करिअर अकॅडमीचं जे काही ॲप आहे ते ॲप आपलं डाउनलोड करून घ्या. त्या ॲपमध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवर बऱ्यापैकी ते ॲपसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्या ॲपमध्ये तुम्हाला हा कोर्स आणि या संबंधीचे अनेक कोर्स तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत. त्यामुळं जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर कृपया ते डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्या समोर पटकन तुम्हाला त्याचं माहिती कळेल आणि तुम्हाला अभ्यासाला सोपे जाईल. एवढं बोलून माझा हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.